माझं ऐकून तरी घ्या. मी एका माणसाच्या सांगण्यावरून तिकडे गेलो होतो. मला पैशाची खरंच गरज होती म्हणून. शाबास. आता तू कोणाच्या सांगण्यावरून गेला होता, का गेला, कशासाठी गेला, हे सगळं सगळं इत्यंभूत माहिती या कॅमेऱ्याकडे बघून बोलायचं. समजलं तुला? बोल. नमस्कार, माझं नाव राज चाळके. एवढंच होतं. मी जे माहिती होतं ते सगळं काही खरं सांगितलंय. मला ह्याच्यापेक्षा अजून काही माहिती नाहीये. शाबास. आता हे बाळ थोडे दिवस इथून गायब व्हायचं, अजिबात आजूबाजूला दिसायचं नाही. तू युवराज खांडेकर आहे ना, तू तुला सोडणार नाही. आणि ऐक ना, इथं जे काय पाहिलं, जे काय ऐकलं तू सगळं विसरून जायचं डायरेक्ट. नाही तर हा व्हिडिओ पाहिला ना, हो, हा व्हिडिओ आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ. आमचं काय व्हायचं ते जाऊ दे, आम्हाला नाही फरक पडत. तुझं काय होईल लक्षात घे. मी सगळं सांगितलं, मला आता जाऊ द्या. पण सांगितलेलं लक्षात ठेव. पण निघ निघ निघ. काय करते ही मुलगी? काय संचारले का हिच्या अंगात? काय माहिती, आज ही मंगळसूत्र घेऊनच जाणार. सोड सोड, ते माझ्या आईचं मंगळसूत्र आहे, सोड. साधी सुधी दिसत नाहीये. पकड बघ तिची, मागे हटतच नाहीये ती. तारिणी, मार यांना. व्हॉट? मी कसं मारू केदार त्यांना? यांना असं सोडून द्यायचं का? तारिणी, मार. अरे केदार, पण त्यांनी काही केलं तर? तारिणी, तुझं मंगळसूत्र पळवलं त्यांनी. यांना असं सोडून देणार आपण? तू मार, मी आहे इथे. तू मार. मार तारिणी, मार. 2 फाईट दे यांना. काय हो दादा, असं करतं का कोणी? हा, हे हिचं मारणं. तारिणी, तारिणी, ते ही लोक ना गुंडे आहेत. शाळेतली मुलं नाही आहेत ना, मारणं चांगलंच.
तुम्ही आत्ता हे जे चोरायचा प्रयत्न केलात ना, हे तुमच्यासाठी फक्त सोनं असेल, पण आमच्यासाठी आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने गळ्यात बांधलेली सौभाग्याची खूण असते ही. जसं दर वटपौर्णिमेला प्रत्येक बाई तिच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, वडाला फेऱ्या मारते, तसा प्रत्येक नवरा त्याच्या बायकोच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालून तिला वचन देतो. मांगल्यम तंतुना नेन मम जीवन हेतुना. या मंगळसूत्राच्या मंगल धाग्याने मी तुला माझ्या आयुष्याशी जोडतोय. नवरा बायकोमध्ये कितीही भांडणं झाली ना, तरी या धाग्यामुळे त्यांचं नातं घट्ट बांधलेलं असतं. आत्ता या ज्या सगळ्या बायका आहेत ना, या सगळ्यांना तुम्ही विचारा, मरण जरी समोर आलं ना, तरी ते सौभाग्यवतीचं असावं अशीच प्रार्थना करतील त्या. या ज्या सगळ्या बायका आता वडाची पूजा करतायत ना, त्यांच्याकडे एकदा पवित्र नजरेने बघा, मग तुम्हाला या मंगळसूत्राचं पावित्र्य लक्षात येईल. बाईला फक्त सहनशक्ती समजायची चूक करू नका.